श्री गणेशा आपण करणार आहोत. माझ्या नवी मुंबईकरांची सुरक्षा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. मोरबे धरण महापालिकेच्या माध्यमातून शहरासाठी विकत घेण्याचं धाडस त्या कालखंडात आपण सर्वांनी केलं आणि आज 24/7 अशा प्रकारचा पाणी पुरवठा ह्या जनतेला होत आहे आणि ह्या बाबतीत जनता सुखी आहे. नवी मुंबईची विकासाचे प्राधान्य क्रमानुसार नियोजन केलं आहे. पुढील 30 वर्षाचा विकासाचा रोडमॅप तयार आहे. नवी मुंबई शहराची पिण्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये जे पोशीर धरण होणार आहे त्या धरणातलं 1000 पैकी 500 मिली पाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या विनंतीनुसार नवी मुंबईला देण्याचं कबूल केलेलं आहे. म्हणजे 2030 पर्यंत ज्या गतीनं लोकसंख्या वाढते आहे त्यावेळेला पुन्हा हंडी भांडी घेऊन रात्री 3 वाजता नळासमोर बसण्याचं जे दुर्भाग्य येणार होतं ते देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नातून 3 वर्षामध्ये पोशीर धरणाचं पाणी आपल्याला शहराला येणार आहे. नवी मुंबईमध्ये घनकचऱ्याची व्यवस्था अतिशय सायंटिफिक आहे. यांनी अनेक वर्ष ती कार्यरत आहे. डम्पिंग यार्डमधून निघणारं खत आणि इंधनाचा फ्युएल पॅलेट त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आता पर्यावरणपूरक अशा बायोगॅसची निर्मिती देखील आपण करणार आहोत व ते देखील करताना कसल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. नवी मुंबईचा विकास आराखड्यामध्ये नागरी सुविधासाठी आरक्षित बिल्डरांना जो विकण्याचा जो सपाटा लावला होता तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर जी बाब घातल्यानंतर आता तो थांबला आहे आणि उर्वरित जे भूखंड आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेला विविध कारणाकरता वितरित करण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका घेतलेली आहे. नागरी सुविधा करण्याकरता प्रामुख्यानं उद्यानं, मैदानं, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, मार्केट अशा प्रकारच्या सुविधांकरता निश्चितपणे सुनियोजित विकासाचा आराखडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. या महापालिकेच्या निवडणुका होत असताना या पूर्ण पार पाडल्यानंतर या योजना कार्यान्वित केल्या जातील. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी भरमसाठ वाढवलेल्या UDCPRचा उल्लेख केला आणि मला सायनास आनंद वाटतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी गणपतीची मूर्ती बनवली ती, परंतु मधल्या काळामध्ये काही लोकांनी त्याला मारुतीचा आकार देऊन टाकला. FSI वाढवल्याशिवाय पुनर्विकास होणार नाही ही गोष्ट सत्य असली तरी सुद्धा, परंतु राक्षसी विचार मनामध्ये ठेवून पुराणामध्ये आपण भस्मासूर, बकासूर ही नावं आपण ऐकली होती, परंतु आधुनिक जगामध्ये बकासूर आणि भस्मासूर निर्माण झालेले आहेत. त्या बकासुरांना रोखणं गरजेचं आहे. जर का इतका FSI जर वापरला गेला तर तो या नागरिकांच्या जीवनाला अंधारात ठेवणारा असेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन, आमच्या शहराला जो विकास करण्याकरता FSI गरजेचा तेवढाच आम्हाला पाहिजे. हा युनिफाईड DCR जो शहराची वाट लावणार आहे, बिल्डर लोकांच्या घशात प्रॉफिट टाकण्याकरता त्यांचे दलाल जे प्रयत्नशील आहेत त्याला रोख देण्याकरता आपण योग्य वेळी निर्णय घ्याल असा माझा विश्वास आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी ज्याला बोललो की आमच्या शहरामध्ये गावठाणामध्ये अनधिकृत बांधकामं झाली, गरजेपोटी झाली, गावठाणाच्या बाहेर झाली. झोपडीतल्या लोकांनी सुद्धा पहिला मजला दुसरा मजला वाढवला. सिडकोनी बांधलेल्या LIG मध्ये सुद्धा लोकांनी 1, 2, 3, 4, 5 गरजेपोटी घरं बांधली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं, नाईक साहेब तुम्हीच एखादा नमुना तयार करा आणि मी ठरवलेलं आहे FSIचा कसल्याही प्रकारचा अति लोभ न करता अतिशय सुनियोजित सर करण्याच्या अनुषंगानं नमुना आम्ही तयार करू, माननीय मुख्यमंत्री महोदयांना तो प्रस्तुत करू. त्यांचं अप्रूव्हल घेतल्यानंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निदर्शनातच त्या शहराचा विकास
होण्याच्या अनुषंगानं प्रयत्न निश्चितपणे आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री महोदय, आमच्या सातबारा उतारावर आमचं नाव होतं, आमच्या वडिलांचं होतं, आजोबाचं होतं. आज सिडकोकडे जमिनी दिल्यानंतर आम्हाला मिळालेला 12.5% परतावा हा आम्ही लिझियात भाडे करू म्हणून त्या ठिकाणी गणला जातो. माझी या बैठकीच्या निमित्तानं आपल्याकडे मागणी आहे की त्या ठिकाणी लीज न देता आम्हाला मालकी हक्काच्या जागा द्या. नुसते आम्हालाच नाही तर झोपडपट्टीमध्ये जे लोक राहतात त्यांच्या खालची जमीन ती सुद्धा त्याच्या मालकी हक्काची द्या. कॉलनीतल्या लोकांना द्या. किंबहुना आता सिडकोचा कारभार मुख्यमंत्री साहेब पुरे झाला, आता का सगळं संपलेलं आहे. मधल्या काळात बिल्डरला जितके भूखंड द्यायचे ते भूखंड दिले. ज्यांचं उखल पांढरं व्हायचं त्यांचं झालेलं आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आता सिडकोचा कारभार नवी मुंबई शहराच्या बाहेर आता पाठवा, जेणेकरून नवी मुंबईच्या जनतेला सुखाचे दिवस येतील. पाहिजे का नको? अशा परिस्थितीमध्ये मी 2000 साली घोषणा केली होती की 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही. वाढवली का? 5 वर्ष प्रशासकीय गेली, त्यावेळेला प्रशासनाची इच्छा होती वाढवा. मला अजिबात नाही, तो तुमचा अधिकार नाही. महासभा अस्तित्वात तेव्हा महासभा निर्णय घेईल आणि महासभा आपलीच येणार आहे आणि म्हणून महासभेचा धोरणात्मक निर्णय घेण्याची भूमिका मीच घेणार आहे. आणि म्हणून आता मी पुन्हा घोषणा करतो की पुढची 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या पाठिंब्यामुळे नवी मुंबईची परिवहन सेवा अतिशय सुंदर चाललेली आहे. या परिवहन सेवेमध्ये महिलांकरता 50%, सिनियर सिटीजन करता 0 पैशावर. आठवले साहेब, या शहरातला ज्येष्ठ नागरिक त्याला कंटाळा आला, एसी गाडीमध्ये बसतो, खोपोली करत परत जाऊन पिकनिक करून परत येतो. दुसऱ्या दिवशी बदलापूरला जातो, तिसऱ्या दिवशी भाईंदरला जातो. चव्हाण साहेब, आणि जर आणखी कंटाळा आला तर तो मग कल्याण डोंबिवलीकडे पण येतो. म्हणजे नवी मुंबईमध्ये सुबत्ता. फडणवीस साहेब, पूर्वीच्या आपल्या नगरविकास नियमामध्ये गार्डनमध्ये बांधकाम करण्याची तरतूद नव्हती, परंतु शहरातल्या सिनियर सिटीजनला विरंगुला नावाची गोष्टच नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना मी बाब कन्व्हिन्स केली आणि प्रत्येक उद्यानामध्ये त्या ठिकाणी एक इमारत बांधली गेली छोटी. तिथे कॅरम खेळला जातो, बुद्धिबलाचा डाव आहे, पेपर आहे, टीव्ही आहेत. सगळे सिनियर सिटीजन तिथे जमतात आणि त्याच्यानंतर कंटाळाला तर फेरफटका मारून परत येतात. अशा प्रकारच्या सर्व स्तराच्या लोकांची जाणीव ठेवणारी ही आपल्या कार्यकर्त्यांची फौज आहे. भविष्यकालामध्ये एकूणच नवी मुंबईच्या जनतेच्या हिताकरता ETC स्पेशल चाइल्ड लोकांकरता शाळा निर्माण करणारी नवी मुंबई महापालिका पहिली आहे. वाशी स्टेशनला जी ETC केंद्र आहे, जगातले लोक येऊन त्या ठिकाणी अभ्यास करतात. साधारणपणे एका विद्यार्थ्याने साधारणपणे 4 लाख रुपये महापालिका खर्च करते. भविष्यकालामध्ये एकूणच तुमच्या नेतृत्वाखाली गावाचा पुनर्निर्माण होणार, झोपडपट्टीचं होणार, शहरातल्या काही लोकांचं होणार, परंतु त्या ठिकाणी एकूण एलिव्हेटेड कार पार्किंग, त्या ठिकाणी नाला विजन, संपूर्ण नाले, सगळ्या शहरांमध्ये पाणी तुंबतं, नवी मुंबईमध्ये तुंबत नाही. होल्डिंग पॉइंटचा जो प्रश्न होता तो पण आता सुटला. भविष्यकाळामध्ये नाला विजनच्या माध्यमातून या शहरामध्ये कधीच पाणी साठणार नाही. आपण या सर्व गोष्टीकडे निश्चितपणे लक्ष घालाल. आता मी राजकीय भाषण बोलत नाही, कारण मी जे इतक्या दिवसात बोलेल तुमच्यासमोर ते बोलायची माझी इच्छा नाही. म्हणजे तुम्हाला अडचणीत घालायच्या. आता कोणा पत्रकार विचारतात का ते हे काय तुम्हाला देवेंद्र फडणवीस, म्हटलं प्रश्न कुठे आहे? हे बोलतोय माझ्या जबाबदारीवर बोलतोय आणि त्याची काय जी जबाबदारी होईल ना ती गणेशला घ्यायला सामर्थ्य आहे. माझं म्हणणं आहे की आम्हाला छेडू नका. आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे. नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू. मला वाटतं मी पुरेसे बोललोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
गणेश नाईक साहेब आगे बढो. गणेश नाईक साहेबांचा नवी मुंबईची संस्कृती, संस्कार, आधारस्तंभ, शिल्पकार. जोरदार टाळ्या आपल्या नेत्यासाठी. यानंतर मी आदरणीय राज्यसभेचे खासदार, आदरणीय राज्यमंत्री सामाजिक न्याय रामदासजी आठवले साहेब यांना विनंती करतोय की आपण कृपा करून आम्हाला इथे मार्गदर्शन करायचं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण लाडक्या साहेबांचं देखील इथे स्वागत करूया. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करून ही मुंबई आहे नवी, ही मुंबई आहे नवी, पण मी आहे कवी. ही मुंबई आहे नवी, पण मी आहे कवी. आम्हाला इथली सत्ता हवी, आम्हाला इथली सत्ता हवी, कारण विकासाची, नव्या मुंबईला विकासाची पालवी फोडायची आम्हाला नवी. तुम्ही प्रत्येक वार्डाच्या, प्रभागाच्या मारलेल्या आहेत अनेक वेळेला चक्रा. तुम्ही प्रत्येक वार्डाच्या, प्रभागाच्या मारलेल्या आहेत अनेक चक्रा. मग का निवडून येणार नाहीत आपल्या 111? इथे चालणार नाही ठाकरे बंधूंचा नकरा. इथे चालणार नाही ठाकरे बंधूंचा नकरा. म्हणूनच बीजेपीच्या निवडून येणार आहे जागा 111. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे डॅशिंग मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंच्या, राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दाला एक जबरदस्त अशा पद्धतीचे उत्तर देणारे आमच्या सर्वांचे नेते आज या मंचकावर उपस्थित आहेत. या ठिकाणी रवींद्र चव्हाणजी, महाराष्ट्र पालथा घालून ते या ठिकाणी आलेले आहेत. गाडीतून उतरताना मी बघितलं की कोणी साऊथ इंडियन माणूस आलाय की काय. पण ठीक आहे, आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेला आणि अनेक दिग्गजांना एक जबरदस्त अशा पद्धतीचा धक्का देण्याचा आपण प्रयत्न केला. अनेक लोक बीजेपी मध्ये आपण आणले आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेला विकासाचा जो गाडा आहे तो गाडा अजूनही गतिशीलतेने पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला. त्या ठिकाणी गणेश नाईक साहेब आहेत. विकासाला गती देणार अशा पद्धतीचा माणूस, मनामध्ये कसलाही जातीचा किंवा कसली भावना न ठेवणारा, समतेचा विचार घेऊन जाणार अशा पद्धतीचा नेता. आणि या 111 जागांमध्ये जवळजवळ 9 लोक आमचे बौद्ध समाजाचे आपण उमेदवार दिलेले आहेत. पण त्यातले 1-2 आरपीआयचे दिले असते तर बरं झालं असतं. पण बौद्ध समाजाला पण न्याय दिला, चांगली गोष्ट आहे. 111 जागांमध्ये 9 आमच्या बौद्ध समाजाचे लोक आहेत. गणेश नाईक हे अत्यंत डॅशिंग असणारे नेते आहेतच. सामना करायचा ठरवलं तर ते सामना करतात. आणि जाता जाता त्यांनी दिलेला आहे इशारा, जाता जाता त्यांच्या दुश्मनांना त्याने दिलेला आहे इशारा, म्हणून तुम्हाला दिसतोय सारा पसारा. या ठिकाणी मंदाताई म्हात्रे जी आहेत, आमच्या मॅडम अत्यंत ऍक्टिव्ह असणाऱ्या आमदार आहेत. भारतीय जनता पार्टी बरोबर अत्यंत प्रामाणिकपणाने त्या अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. या ठिकाणी संजीवजी नाईक आहेत, आमच्या सोबत लोकसभेत होते आणि लोकसभेमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या घरी रोज 20, 30, 40 लोक जेवायला जायचे. फीस जे आहे ते फीस इकडून यायचे.
त्यांना सांगितलंय सध्या मला फिश खायला मिळत नाही, त्यासाठी ते बोलले मला तिकडे दिल्लीला बोलवा. तर संजीव नाईक आमचे चांगले मित्र आहेत, सुभाष भोईर आहेत, संदीप नाईक आहेत, आमचे माजी महापौर ज्यांना आपण महापौर बनवलं होतं ते सुधाकर सोनावणे, त्यानंतरच्या मुवमेंट पासून ते माझ्या सोबत आहेत. डॉक्टर राजेश पाटील बीजेपीचे जिल्हाध्यक्ष, सागर नाईक माजी महापौर, आमचे सिद्धराम ओहाळ, महेश खरे, सुरेश बारसिंग आणि अनेक मान्यवर मंचकावर उपस्थित आहेत. 29 महानगरपालिकाच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने फार पुढे जातो आहे. नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहे. नरेंद्र मोदींचा नारा आहे सबका साथ सबका विकास. नरेंद्र मोदींचा नारा आहे सबका साथ सबका विकास. मग का दिसणार नाही आपल्याला अंधार आहे त्या ठिकाणी प्रकाश? अंधाराच्या ठिकाणी प्रकाश निर्माण करण्याचं सामर्थ्य असणारा एक जबरदस्त नेता, विकास अत्यंत महत्वाचा मानून प्रत्येक खालच्या माणसाला वरती आणणारा माणूस. त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वर आले. आपल्याला माहित आहे की त्यांच्या काळामध्ये अनेक योजना सुरू करण्यात आल्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयभूमीच्या बाजूला असणाऱ्या इंदू मिलच्या जागेची मागणी गेल्या 20 वर्षापासून होत होती, 20-25 वर्षापासून होत होती. काँग्रेसच्या काळामध्ये ती जागा मिळाली नाही. 30 कोटी रुपये किमतीची जागा आहे. बाबासाहेबांसाठी कोटीचा विषय नाही. देवेंद्र फडणवीस 2014ला मुख्यमंत्री असताना ते आणि मी त्यांना जाऊन भेटलो आणि ताबडतोब NTCला सांगितलं आणि ती जागा ताबडतोब मिळाली. त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचं स्मारक उभं राहत आहे. बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा, फाउंडेशन 100 फुटाचं. आणि या देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा गुजरातमध्ये सर्वात उंच आहे. त्यानंतर दुसरा पुतळा बाबासाहेबांचा अत्यंत उंच पुतळा या देशामध्ये आहे. जागतिक कीर्तीचं अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने 1200-1300 कोटी रुपये खर्च करून मोदी साहेबांच्या काळामध्ये संविधान मजबूत झालेलं आहे. कोण म्हणतो या देशाचं संविधान कोणी बदलणार आहे? मी माझ्या दलित समाजाला, बौद्ध समाजाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही. जो बदलण्याचा प्रयत्न करेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. नरेंद्र मोदींनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचं जाहीर केलेला आहे. प्रत्येक त्यांच्या पार्लमेंटच्या भाषणामध्ये, अनेक ठिकाणच्या भाषणांमध्ये बाबासाहेबांचं नाव ते घेतात. आणि हे काँग्रेसवाले बाकीचे लोक म्हणतायत की हे संविधान बदलणार. तर नरेंद्र मोदीजी संविधान बदलणारे नाही, ते संविधानाला मजबूत करणारे आहेत. हे आपल्या समाजामध्ये सातत्यानं गैरसमज करत असतात. म्हणून मी आपल्याला हे सांगण्यासाठी आलेलो आहे की नरेंद्र मोदीजी अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहे. संविधानाला मजबूत करणारे ते नेते आहेत. देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा झालेले आहेत. पहिली 5 वर्ष त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मुंबई, नवी मुंबई अत्यंत डेव्हलपमेंटच्या दिशेनं ते जात आहे. अनेक कामं जी आहेत ती कामं पूर्ण करायची आहेत. आपल्या स्लम मध्ये राहणाऱ्या माणसाला पक्का घर देण्याची स्कीम सुरू आहे. आणि नव्या मुंबईमधल्या ज्या ज्या समस्या आहेत तिथे बाजूला तिथे आपलं बुद्ध विहार आहे. सुंदर अशा पद्धतीचं बुद्ध विहार या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, बाजूलाच आहे. आम्ही सर्व लोक जे आहोत, आम्ही सर्व लोक सर्वांना जोडणारे लोक आहोत. आम्हाला माणसं तोडायची नाहीत. उद्धव साहेब, तुम्ही आमच्या सोबत राहायला पाहिजे होतं. तुम्ही देवेंद्रजींच्या सोबत राहायला पाहिजे होतं. मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्ही तिकडे, मी तिकडून इकडे आलेलो आहे तर आपण तिकडे कशाला जाताय? ते काँग्रेसकडे गेले आणि अत्यंत त्यांना मोठा धक्का बसला.
धनुष्यबाण त्यांच्यापासून आमच्याकडे आलं. पण उद्धवजींनी विचार करणं अत्यंत आवश्यक होतं. पण ठीक आहे, आपण राज साहेबांना सोबत घेतलेला आहे, घ्या. पण तुम्हाला यश अजिबात मिळणार नाही. मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये, मुंबई आमची प्रतिष्ठेची आहेच आहे, आज आपली सभा तिथं आहे. पण नव्या मुंबईच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचं सरकार आपल्या सोबत आहे. आणि गणेश नाईक साहेब, मंदाताई हे दोन आमदार आपल्या विधानसभेमध्ये आहेतच. आणि आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. आणि त्यासाठीच या ठिकाणी आजची सभा ठेवलेली आहे. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी सगळे जे आपले उमेदवार 111 उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देतो. तुमचं कमळ जे आहे ते कमळ फुललेलं आहेच आहे. त्या कमळाचा शिक्का 15 तारखेला बटन दाबायचं आहे. आणि हे 111 जे उमेदवार आहेत त्याच्यातले सगळे निवडून आले तर आनंदच आहेत. पण जास्तीत जास्त लोक जे आहेत 100 पार, म्हणजे 100 तरी आपले निवडून येतील, या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. ती करा. आणि माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा आपल्या सोबत आहे, आपल्या BJP सोबत आहे. आणि माझे सगळे कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळं मी माझ्या बहुत बांधणार माझं निवेदन आहे या बाकीच्या लोकांचं ऐकू नका, कारण ते खोटं बोलतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी कमळाला मतदान करावं असं आवाहन करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक छोटीशी विनंती आहे, आपले सर्व सहकारी आहेत, आपण माझ्या डाव्या बाजूला या साईडला येऊन बसून घ्या. इथे खूप जागा शिल्लक आहे. आपल्याला शांततेत आपल्या मुख्यमंत्री साहेबांना ऐकायचं. सगळ्यांनी कृपा करून इथे बसून घ्या. त्याचप्रमाणे माजी खासदार आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब आणि जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी राजेश पाटील साहेब, सीताराम ओवळ साहेब आणि महेश खरे साहेब यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. आणि आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्यासाठी देखील. यानंतर मी कुणाल यांना विनंती करतो की एक छोटीशी कविता खास करून मुख्यमंत्री साहेब यांच्यासाठी इथे ते बोलतील आणि त्यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी आलो आहेत ते आपल्याला संबोधित करतील. नुकतंच रामदास आठवले साहेबांनी या सभेला संबोधित केलं. देवेंद्र फडणवीस साहेब, मी देखील आपल्याच अमरावतीचा आणि आज विदर्भातलं आज एवढं मोठं नेतृत्व आज या जगासमोर तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय. तुमच्यासाठी 4 ओळी बोलतो. अनेक वर्ष हाताच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रावर इंद्रदेवाची झाली कृपा आणि चिखलात कमळ उगवावं तशी निवडून आली भाजपा. अभिमान वाटतो आम्हाला स्वच्छ कारभाराची वचनपूर्ती पाहताना. माध्यमांसमोर रोखठोक आणि हजरजबाबी उत्तरे देणारा नेता आमचा मुख्यमंत्री आहे हे सांगताना. मंत्र्यांबरोबर समुद्रालाही केलत आपलंसं. कारभार चोख असल्यामुळे विरोधकांचं अरे झालं असं. व्हॉट्सअपवर विचारलं तरुणाला ट्विट आणि रिट्विट करून. पुरंदरे पुरस्कार, इंदू मिल, कसुरी सारखे संवेदनशील प्रश्न सोडवलेत. संयम, विवेकबुद्धी योजना राबवत संपूर्ण महाराष्ट्राला हमी दिलीत प्रगतीची. शेतकऱ्यांना जगण्याची, बेरोजगारांना रोजगाराची आणि उद्योजकांना अधिक संधीची. स्वच्छ पारदर्शक प्रशासनातून सर्वसामान्यपर्यंत पोहोचलात. कर्तव्य दक्षता आणि कृतिशील धोरणांमुळे केंद्रातही साहेब तुम्ही ठसा उमटवलात. विधानसभेतील अभ्यासपूर्ण उत्तरे ऐकून आशेचा एक नवीन किरण दिसला. गतिमान प्रशासनाला राईट टू सर्व्हिस ऍक्टमुळे विश्वास निर्माण झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी मिळालाय तारणहार. नेक उत्तरोत्तर असाच वाढत जाओ. साहेब तुमच्या कर्तबगारीचा आलेख, साहेब तुमच्या कर्तबगारीचा आलेख. आणि स्वागत करूया या जनतेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या बहिणींचा भाऊ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. देवा 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 यांच्या वतीने विश्वास देतोय आणि हे कमळ
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये फुलणार असं आपण सर्वजण मिळून शपथ घेऊया आणि आपल्या लाडक्या साहेबांना नक्कीच आपण येत्या 16 तारखेला आपलं कमळ उमटून शुभेच्छा देऊया. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेल्या या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, या नवी मुंबईचे शिल्पकार ज्यांनी अनेक वर्ष या नवी मुंबईला घडवण्याकरता श्रम घेतले ते आदरणीय गणेश नाईक साहेब, बेलापूरच्या लोकप्रिय आमदार ज्यांनी बेलापूरला विकासाची नवीन पहाट दाखवली त्या मंदाताई म्हात्रे, माजी खासदार संजीवजी नाईक, संदीपजी नाईक, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय आमदार आणि आपल्या बंजारा समाजाची काशी पोहरादेवी इथले महंत असलेले बाबूसिंग महाराज साहेब, त्याचप्रमाणे राजेश पाटीलजी, सागर नाईकजी, अभिजित पेडणेकरजी, सिद्धराम ओवळ, महेश खरे, सुरेश बारसिंग, 28 प्रभागातील आपले 111 उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे नवी मुंबई हे मुंबईचे एक विस्तारित स्वरूप आहे. पुढच्या काळातलं हे फायनान्शियल हब आहे. महामुंबईच्या विकासाचा हा कणा आहे. पुढच्या आर्थिक विकासाचं हे ग्रोथ इंजिन आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात जो भारत घडतोय त्या भारतातलं एक सगळ्यात व्हायब्रंट शहर म्हणून या नवी मुंबईकडे आज आपण पाहतो. नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये सन्माननीय गणेश नाईक साहेबांचं जे योगदान आहे हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. अशा पद्धतीनं त्यांनी या नवी मुंबईकडे लक्ष दिलंय. एक प्रकारे इथला जो काही विकास आहे हा विकास समतोल झाला पाहिजे या दृष्टीनं सातत्याने ते काम करत होते आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या या कामाला आम्ही देखील हातभार लावला आणि कामाची गती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि म्हणून आज गुंतवणूक असेल, पायाभूत सेवा असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये नवी मुंबई जी आहे ती एक प्रकारे मोठ्या वेगानं पुढे चालली आहे.
आज जे काही आपण नवीन विमानतळ तयार केलं, ज्या विमानतळाला पुढच्या काळामध्ये आपण दिबा पाटलांचं नाव देणार आहोत, आज त्याला आपण नवी मुंबई एअरपोर्ट म्हणतो. या नवी मुंबई एअरपोर्टमुळे नवी मुंबई, पनवेल आणि जो नैनाचा भाग आहे, खऱ्या अर्थानं हाच विकासाचं मोठं इंजिन होतोय. आता आयात निर्यात, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, इनोव्हेशन, अन्न प्रक्रिया, सेवा क्षेत्र, SEZ अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये या ठिकाणी एक मोठी भरारी आपण मारणार आहोत आणि त्यामध्ये या नवी मुंबईचा एक मोठा वाटा असणार आहे. खरं म्हणजे या नवी मुंबईचा विकास होत असताना इथल्या भूमिपुत्रांचे देखील अनेक प्रश्न आहेत. विशेषतः गरजेपोटी घरांचे प्रश्न आहेत. या ठिकाणी काही अतिक्रमणधारकांचे प्रश्न आहेत. झोपडपट्टी वासियांचे प्रश्न आहेत. मागच्याही काळामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. काही निर्णय देखील घेतले, पण अजून काही निर्णय बाकी आहेत. मी आज तुम्हाला हे आश्वस्त करण्याकरता आलो आहे, 16 तारखेनंतर हे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवण्याकरताच आम्ही आलेलो आहोत. गरजेपोटीची जी घरं आहेत त्यांचे प्रश्न, किंवा झोपडपट्टीमध्ये लोकांना जो मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आहे तो प्रश्न असेल, किंवा नाईक साहेबांनी या ठिकाणी जे सांगितलं, आमच्या जमिनी घेतल्या, आम्हाला आमच्या जमिनीतनं 12.5% दिलं आणि त्याच्यावर नाव मात्र सिडकोचं आहे. आमच्याच जमिनीत आम्ही भाडेकरू झालो. नाईक साहेब चिंता करू नका, 12.5% वाल्या प्रत्येकाला मालक बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याचंच नाव हे त्या जमिनीवर असेल. या सगळ्या जमिनी फ्री होल्ड असतील. सगळे अधिकार हे त्या ठिकाणी भूमिपुत्रांना असतील. हा वचन देण्याकरता आणि संकल्प घेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आज आपण पाहू शकतो, एकीकडे नवी मुंबईचं या ठिकाणी एअरपोर्ट आपण केलं, दुसरीकडे अटल सेतू आपण केला. ज्या अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात मुंबई आणि नवी मुंबईची जी काही त्या ठिकाणी दुरी आहे ती आपण कमी केली. आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे आपण या ठिकाणी विकास करतोय. आता विरार अलिबाग कॉरिडॉर देखील आपण करणार आहोत, की ज्याच्यामुळे एक प्रकारे मुंबई आणि MMR रिजनला एक मोठी लूप लाईन या माध्यमातून मिळणार आहे. आज वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत, मग इकडे येत असताना आपल्या पनवेलकडे कळंबोली जंक्शन आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाम होतो, तिथे 750 कोटी रुपयाचं जंक्शनचं बांधकाम आपण करतोय. काही कोस्टल रोड्स करतोय आपण. खारघर तुर्भेचा एक बोगदा या ठिकाणी करतोय. आणि या सगळ्या सोबत आपल्या या नवी मुंबईच्या करता सिडकोच्या माध्यमातून 69 किलोमीटरची नवीन मेट्रोचं नेटवर्क देखील आता आपण तयार करतो आहोत. आपल्याला माहितीये 11 किलोमीटरचा पिंदर ते बेलापूर हा टप्पा आता पूर्ण झालेला आहे. आता याच्यानंतर बेलापूर पासून सागर संगम, पिंदर ते नवी मुंबई एअरपोर्ट आणि त्यासोबत नवी मुंबई एअरपोर्ट पासून जे आपलं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आम्ही एक मेट्रो तयार करणार आहोत. कल्याण, तळोजा, पनवेल ही देखील एक मेट्रो आम्ही तयार करणार आहोत. आणि त्यासोबत वेगवेगळ्या मेट्रोचं नेटवर्क करून नवी मुंबईच्या मेट्रोला मुंबईच्या मेट्रोशी आम्ही इंटिग्रेट करणार आहोत, ज्या माध्यमातनं आपल्याला नवी मुंबईतनं मुंबईपर्यंत सीमलेसली मेट्रोतनं त्या ठिकाणी ट्रॅव्हल करता येईल. एकीकडे मेट्रोचं काम तर आपण करतोच आहोत, पण त्यासोबत आपण हा देखील निर्णय घेतला
की आपली जी सबअर्बन रेल्वे आहे, आपली जी लोकलची ट्रेन आहे, ही देखील आपली लाईफलाईन आहे. खरं म्हणजे आपल्या नवी मुंबईत तर स्टेशन चांगले आहेत, पण मागच्या काळामध्ये सगळे या लोकलवरचे जे स्टेशन्स आहेत, या स्टेशनचा सुधारणेचा कार्यक्रम आपण हातात घेतला. मोदीजीच्या नेतृत्वात प्लॅटफॉर्मची लांबी आपण वाढवली, त्या ठिकाणी अनेक अमेनिटीज आपण तयार केला, एस्केलेटर्स आपण लावले. आणि हे सगळं तयार करत असताना त्या ठिकाणी काही लोक आम्हाला भेटले आणि म्हणाले की हे तर तुम्ही स्टेशन्सची कामं करतात, पण आमच्यावर अन्याय होतोय. म्हटलं काय अन्याय होतोय? म्हणाले ज्या मेट्रो तुम्ही तयार केल्या, त्या मेट्रोमध्ये दरवाजे बंद होतात, त्या मेट्रो स्वच्छ आहेत, त्या एअर कंडिशन्ड आहेत, लोकांना आरामात प्रवास करता येतो. पण इकडे मात्र आम्ही लटकून प्रवास करतो. कधी पडणार, काय धडपडणार, कधी ऍक्सिडेंट होणार याची काही माहिती नसते. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दीमध्ये आम्ही प्रवास करत असतो. आमच्या हे लक्षात आलं की खरोखर एक प्रकारे यांच्यावर अन्याय होतोय. आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वात रेल्वे मिनिस्टरला आम्ही भेटलो आणि रेल्वे मिनिस्टरला आम्ही विनंती केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आता 50% भारत सरकार आणि 50% महाराष्ट्र सरकार अशा पद्धतीनं आपली जी लोकल ट्रेन आहे, आपली जी सबअर्बन रेल्वे आहे, याचे सगळे डबे आम्ही एअर कंडिशन करतो आणि त्याला बंद होणारे दरवाजे लावतो. टाळ्या याच्यावर वाजवू नका, टाळ्या पुढे वाजवा. बंद दरवाजे आणि एसी अशा पद्धतीनं लोकल केल्यावरही सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये 1 रुपया देखील वाढवला जाणार नाही, हा निर्णय देखील आम्ही घेतलाय. आणि म्हणून रस्त्यांचं नेटवर्क, बोगद्यांचं नेटवर्क, आपल्या मेट्रोचं नेटवर्क, लोकलचं नेटवर्क, अशा सगळ्या प्रकारचं नेटवर्क या ठिकाणी तयार करून आपण मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी करण्याचं काम करतोय. आमचं नवी मुंबई असेल, पनवेल असेल किंवा MMR रिजन मधल्या महानगरपालिका असतील, आता या सगळ्यांमध्ये एक नवीन युद्ध सुरू झालंय. आणि हे युद्ध कशाचं आहे? हे पाण्याचं युद्ध आहे. कारण सातत्याने लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येकरता अनेक वर्ष नवीन जलस्रोत हे आपण तयार केले नाहीत. ही एक महानगरपालिका होती की ज्या महानगरपालिकेने आपला पैसा लावून जलस्रोत त्या काळामध्ये तयार केले. पण आज आता ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते, हा जो सगळा अर्बन ॲग्लोमरेशनचा भाग आहे, हा पुढच्या काळामध्ये मुंबईपेक्षा मोठा होणार आहे. इथली लोकसंख्या मुंबईपेक्षा जास्त होणार आहे. आणि म्हणून इथे पिण्याचं पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून 2 योजना आपण हातामध्ये घेतल्या, एक शिलारची आणि दुसरी पोशीरची. अनेक वर्ष या योजनावर केवळ चर्चा होत होती, पण इरिगेशननी पैसा खर्च करायचा की महानगरपालिकांनी करायचा, सिडकोनी करायचा की MMRDA करायचा, अशा पद्धतीनं हे सगळे प्रकल्प बंद होते. 6-8 महिन्यापूर्वी या दोन्ही प्रकल्पाच्या फाईल्स मी बोलवल्या. त्या फाईलवर लिहिलं, हे प्रकल्प करायची जबाबदारी MMRDA असेल. MMRDA डिपॉझिट म्हणून हे कामं इरिगेशन विभागाला देतील. इरिगेशन विभाग हे डॅम तयार करतील आणि हे तयार करताना जे कर्ज काढावं लागेल त्याला राज्य सरकार हमी देईल. आणि त्यासोबत पुढच्या काळामध्ये कर्ज परत करत असताना जेवढ्या महानगरपालिकांना पाणी देऊ त्यांच्याकडनं थोडं कॉन्ट्रीब्युशन आपण घेऊ. असं करून त्याला मी मान्यता दिली. आज मला सांगताना आनंद वाटतो, शिलार असेल किंवा आपल्या नवी मुंबई करता पोशीर असेल, या दोन्हीचं टेंडर निघालं, वर्क ऑर्डर झाला, काम सुरू होत आहे. आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे काम आम्ही पूर्ण केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला 2050 पर्यंत जेवढं पाणी लागेल ते सगळं पाणी हे पोशीरच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आता या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं कोणताही
त्या ठिकाणी तुटवडा असणार नाही. 11,000 कोटी रुपये याकरता आपण खर्च करतो आणि या माध्यमातनं आपण हे काम करतो. पाताळगंगा नदीतनंही 150 MLDचं पाण्याचं आरक्षण आहे. पण हे करत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे. ही महानगरपालिका अशी आहे की या महानगरपालिकेने पहिल्यांदा या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी आपण जे वापरतो त्यातलं 80% पाणी आपल्याला रिक्लेम करता येतं. त्याकरता STP तयार करून घाण पाणी, सांडपाणी हे स्वच्छ करून त्या ठिकाणी त्यांनी समुद्रात सोडण्याचं काम हातामध्ये घेतलं. आता आम्ही काय ठरवलंय, आम्ही नियम केलाय की आता हे जे काही पाणी महानगरपालिकेचं आहे जे STPतनं स्वच्छ होत आहे, पहिल्या टप्प्यात आपल्याकडे 100 MLD स्वच्छ पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. जे सिवेज वॉटर होतं पण STPतनं स्वच्छ केलाय. आता आम्ही MIDC ला कंपल्सरी केलाय की MIDCने धरणातलं रॉ पाणी वापरायचं नाही. महानगरपालिकेने स्वच्छ केलेलं पाणी हे उद्योगाला द्यायचं आणि ते जे वाचणारं पाणी आहे ते महानगरपालिकांना वाढत्या लोकसंख्येकरता द्यायचं. त्यामुळे एक प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाण्याचा पुनर्वापर हा करणार आहोत. आज हा सगळा जो भाग आहे या भागामध्ये आपण पुढच्या काळात एज्युसिटी तयार करणार आहोत. आपण या सगळ्या आपल्या जी काही नवी मुंबई एअरपोर्टचा सगळा जो भाग आहे त्याच्या आसपास पनवेल, नवी मुंबई या महानगरपालिकेच्या क्षेत्रात, नैनाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एज्युसिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी असे अनेक प्रकल्प घेतले आहेत. मला आपल्याला सांगताना आनंद वाटतो, एज्युसिटी हा जो प्रकल्प आपण हातात घेतला आहे, जगातल्या हाय रँकिंग 12 युनिव्हर्सिटीज जिथे ऍडमिशन करता आपली मुलं मरमर करतात पण ऍडमिशन मिळत नाही, तिथला खर्च देखील परवडत नाही, अशा 12 युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस या एज्युसिटीमध्ये आणतायत. त्यातल्या 7 युनिव्हर्सिटीशी करार झाला. 3 वर्षामध्ये ते इथे येतील. आता त्यांनी टेम्पररी कॅम्पसमध्ये काम सुरू केलंय आणि या 12 युनिव्हर्सिटी मिळून 1 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी शिकू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे. आता 1 लाख विद्यार्थी शिकतील तर हे केवळ शिक्षण नाही आहे, यातनं अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल. 1 लाख विद्यार्थी शिकतील तर या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचे व्यवहार होतील, रोजगाराची निर्मिती होईल. आणि म्हणून एकीकडे एज्युसिटी, दुसरीकडे मेडिसिटी आणि तिसरीकडे इनोव्हेशन सिटी ही देखील तयार करण्याचं काम आपण करतो. आता हा सगळा भाग एक प्रकारे भारताची डेटा सेंटर राजधानी झालाय. भारताच्या डेटा सेंटर कॅपॅसिटीच्या 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही नवी मुंबई आणि आपल्या या सगळ्या भागामध्ये तयार झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे काम चाललंय. महापेमध्ये जेम्स अँड ज्वेलरी पार्क आहे, नैना सिटी या ठिकाणी आकार घेते आहे आणि यासोबत या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी करण्याचा प्रयत्न आपण करतो. नाईक साहेबांनी जसं सांगितलं, महानगरपालिकेच्या क्षेत्रातले सिडकोचे भूखंड हे महानगरपालिकेला मिळाले पाहिजेत. ही मागणी अतिशय योग्य आहे आणि या मागणीला त्या ठिकाणी मान्यता देण्यात येईल. आज तुम्ही बघा, या क्षेत्रामध्ये तुम्ही वाचवले म्हणून 200 उद्यानं झाली, मोकळ्या जागा राहिल्या. जर हे वाचवले नसते, हे काही या ठिकाणी झालं नसतं. आणि याचा परिणाम काय आहे तर या महानगरपालिकेला 26 पुरस्कार मिळाले आहेत. 26 पुरस्कार. देशामध्ये 26 पुरस्कार घेणारी दुसरी कुठलीही महानगरपालिका नाही, ती ही नवी मुंबईची महानगरपालिका आहे. स्वच्छतेचा पुरस्कार आहे, पाण्याचा पुरस्कार आहे, इनोव्हेटिव्ह कामांचा पुरस्कार आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार हे या खरं म्हणजे महानगरपालिकेला या ठिकाणी मिळालेले आपण बघितले. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी प्रत्येक नोडला आपल्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे. या ठिकाणी घणसोली सिम्प्लेक्स मधील घरांचा पुनर्विकास आपल्याला करायचा आहे. प्रदूषण मुक्त
अशा प्रकारची नवी मुंबई आपल्याला तयार करायची आहे. आणि विशेषतः एपीएमसीचं मार्केट, हे मार्केट याच ठिकाणी योग्य प्रकारे आपल्याला डेव्हलप करायचं आहे. त्यामुळे कुठेतरी मार्केट पळवून नेणार वगैरे ज्या अफवा आहेत याच्यावर कोणी विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाहीये. आपल्याला चांगल्या पद्धतीच्या सोयी या ठिकाणी करायच्या आहेत आणि त्याही दृष्टीने आपण काम करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे बेलापूरमध्ये 500 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या संदर्भातल्या निविदा झालेल्या आहेत. मानपाडा या ठिकाणी देखील मोठ्या सेंट्रल लायब्ररीचं काम त्या ठिकाणी होत आहे, ज्यातनं यूपीएससी आणि एमपीएससीच्या आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेता येईल. आणि यासोबत कचरा मुक्त अशा प्रकारची नवी मुंबई, कचऱ्यावर प्रक्रिया करणारी नवी मुंबई, अशा पद्धतीनं या मुंबईचं कार्य या ठिकाणी चाललेलं आहे. पुढच्या काळामध्ये या सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सोबत आम्ही हे ठरवलंय, या मुंबई MMR रिजन मध्ये, MMRDAचा असो, सिडकोचा असो, या सगळ्या रिजन मध्ये आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करतो. या ठिकाणी आता MMR रिजन मध्ये आपण मागच्या काळात जे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केलं त्याच्यामध्ये 85 नॉटिकल माईलचं वॉटर ट्रान्सपोर्ट झालेलं आहे. आता पुढच्या काळात 200 नॉटिकल माईलचं वॉटर ट्रान्सपोर्ट आपण तयार करणार. मुंबई, नवी मुंबई, पनवेल इथपासनं तर या सगळ्या MMRच्या क्षेत्रामध्ये 21 जागी आपण जेटीज तयार करतो आहोत आणि त्या ठिकाणी आपण वॉटर टॅक्सी तयार करतो आहोत. पुढच्या काळामध्ये ठाण्यापासनं तर नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, या सगळ्या भागामध्ये वॉटर टॅक्सीने आपल्याला जाता येईल. आणि एकदा हे काम पूर्ण झालं तर नवी मुंबईच्या एअरपोर्ट पासनं गेटवे ऑफ इंडिया पर्यंत वॉटर टॅक्सीने आपल्याला जाता येईल. आणि एक मोठा मरीना देखील आपण नवी मुंबईमध्ये बांधतो आहोत. त्या मरीनामुळे या संपूर्ण वॉटर टॅक्सी नेटवर्कचं या नव्या मुंबईला फायदा होईल आणि समुद्राचा उपयोग करून MMR रिजन मध्ये अतिशय गतिशीलतेनं हे सगळं काम या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि हे सगळं करत असताना आमचे जे भूमिपुत्र आहेत, आमचे कोळी बांधव आहेत, या कोळी बांधवांचा विशेष विचार या ठिकाणी आम्ही केलेला आहे. त्यांच्याकरता देखील ज्या व्यवस्था आहेत, त्यांच्याकरता ज्या काही मासेमारीची व्यवस्था असेल, बाजारांची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, इतकी कामं या ठिकाणी झाली आहेत. या सगळ्या कामांचं जर मी या ठिकाणी वाचन सुरू केलं तर मला मुंबईची जी काही आपली सभा आहे ती रद्द करावी लागेल. मी एकच सांगण्याकरता आलो आहे, या ठिकाणी गणेश नाईक साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही असतील, मंदाताई असतील, आपले सगळे नेते मंडळी असतील, ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर या महानगरपालिकेचं, नवी मुंबईचं कुठलंही काम हे तुम्ही घेऊन आलात, ही देवाभाऊची गॅरंटी आहे, ते काम अडणार नाही. या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एवढंच सांगण्याकरता आलो आहे, नवी मुंबईच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही. नवी मुंबईच्या हक्काचे पैसे जे माननीय मोदी साहेबांनी दिलेले आहेत आणि भविष्यात मिळणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमच्या योजना पूर्ण होतील, तुमच्या प्रकल्पांना मान्यता मिळेल, तुमच्या घरांना मान्यता मिळेल, तुमच्या झोपडपट्टीचा विकास होईल, आरोग्य सेवा, शिक्षण सेवा याचा विस्तार या ठिकाणी होईल. आणि या सगळ्या गोष्टी करता खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहणार हा देवा भाऊ, हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि म्हणून आज नव्या मुंबईच्या लोकांना माझं या ठिकाणी एवढंच सांगणं आहे, नवी मुंबईकरांनो, आपल्याला माहिती आहे आम्ही जे बोलतो ते करतो. ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठं बहुमत मिळालं, हे बहुमत मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले, आता भाजपला इतकं बहुमत मिळालं, आता भाजपवाले पहिलं काम करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार.
1 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि सर्व बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, ती कोणी बंद करू शकत नाही. पण नाईक साहेब, मंदाताई, संजू भाऊ, आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. या माझ्या लाडक्या बहिणीच तुमचे 111 उमेदवार निवडून पुन्हा तुमच्या हातामध्ये ही महानगरपालिका देणार आहे. पण ही महानगरपालिका हातात आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका. आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा, लखपती दीदी. आता मोदी साहेबांनी लखपती दीदीचा कार्यक्रम आणलाय. लखपती दीदी म्हणजे जी लाडकी बहीण वर्षाला स्वतःच्या भरोशावर दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते, ती लखपती दीदी. आणि मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रामध्ये मागच्या 1 वर्षात 50 लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवलेलं आहे. आता 1 कोटीपर्यंत आकडा पुढच्या 6 महिन्यात आम्ही नेणार आहोत. आणि मी या ठिकाणी तुम्हाला निवडून आल्यानंतर स्पष्ट सांगतो, हे जेवढे नगरसेवक आहेत आणि जे होणारे महापौर आहेत त्यांनाही सांगतो, मी त्यानंतर नवी मुंबईत आल्यावर तुम्हाला हे विचारणार नाहीये किती रस्ते केले, किती उद्यानं केली. तुम्हाला प्रत्येकाला हाच हिशोब विचारणार आहे की तुमच्या वॉर्डातल्या माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं, त्याचा हिशोब मला द्या. हा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगण्याकरता आलो आहे, नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेब आहेत. या नवी मुंबईला विकसित करण्याकरता, या नवी मुंबईचं हे स्वरूप वाचवण्याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केलाय. आम्ही सगळे या ठिकाणी, मंदाताई असतील, आमचे सगळे आमदार असतील, आमचे माजी खासदार असतील, आमचे पदाधिकारी असतील, मी असेल, आठवले साहेब असतील, आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत. पुन्हा एकदा नवी मुंबईकरांनी या ठिकाणी आम्हाला मतदान करावं. आम्हाला मतदान का करावं? जिसे निभा न सकूं ऐसा वादा मैं नहीं करता, जिसको निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता, मैं बातें अपनी औकात से ज्यादा नहीं करता. भले ही तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं रखता. आणि म्हणून या नव्या मुंबईमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं कमळ आपल्याला फुलवायचं आहे. येत्या 15 तारखेला मतदान केंद्रावर जायचंय. मतदान केंद्रावर गेल्यानंतर मशीनवर प्रत्येकाला 4 कमळं पाहिजे आहेत. उमेदवार पाहायचा नाहीये, त्याचा चेहरा पाहायचा नाहीये, काळा आहे का गोरा आहे पाहायचा नाहीये, केस आहे का टकला आहे पाहायचा नाहीये, केवळ 4 कमळं पाहिजे आहेत. कमळाचं बटन दाबायचं. अरे 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी, या नवी मुंबईची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.